ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आम्ही आलो कात्रज सर्पोद्यानमध्ये। माझ्याबरोबर आर्यन आहे, पाठीमागं आर्यनची मम्मी आहे, आरुष आहे आणि आम्ही कात्रज सर्पोद्यानमध्ये आलो आहोत। मला थोडक्यात ही व्हिडिओ दाखवणार आहे कारण पूर्ण ठिकाणी शूट करू शकत नाही, तर ह्या व्हिडिओचा नक्की आनंद घ्या। आर्यन बसलाय माझ्या खांद्यावरती। हाय आर्यन, हाय हाय कर, हाय हाय, कैसे हो? अरे वा, आपण कुठे आलोय? कात्रज सर्पोद्यानमध्ये ना। कात्रज सर्पोद्यानमध्ये आलोय आम्ही, कात्रजच्या पुण्यामध्ये, आणि आपण जाणार आहोत आता टायगर वगैरे मोठमोठे प्राणी बघायला। तर चला जर्नी चालू। आम्ही खूप आतमध्ये आलो आहोत, पलीकडे गेलो होतो पण सापांचे वगैरे आपण व्हिडिओ करू शकलो नाही कारण तिकडे आहे ना आतमध्ये त्या जे हौद बांधले होते ते सर्व काळोख असं थोडंसं होतं, अंधुक आणि उजेड, झाडं असल्यामुळे उजेड कमी असल्यामुळे व्हिडिओ एवढी क्लिअर आली नसती, त्यामुळे आपण तिकडचं काही शूट करू शकलो नाही। आपण आता इकडे पुढे आलो आहोत, तर जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला ह्या सर्पोद्यानमधलं दाखवणार आहे। आणि इथे आपण आता आलेलो आहोत। काय बघायला इथे? हे आहे ते अस्वल आहे, हे बघा खूप आतमध्ये आहे अस्वल ते बघा। तिकडे तिचं घरटं आहे, सावली बनवलेली आहे, तिला गुफा बनवलेली आहे, ते तिकडे खाली फिरतंय। हे ब्लॅक कलरचं दिसतंय ते, हे अस्वल आहे इकडे, ते बघा तिकडे अस्वल आहे। हे संपूर्ण अस्वलासाठी आहे, एक नाही तर दोन दोन अस्वल आहेत ते बघा। आम्हाला आता दोन अस्वल दिसलेत। अरे हाँ तो वो तिकडे वरती है, दिसला का? चलो उधर देख रहा हूँ, त्या साईडला तो नको जा। तो बसलाय वरती सावली। ते बिबटे आहे, दिसला नाही। आणि हा इथे बघा मोठा वाघ आहे, बघा खाली उतरलेला आहे। हा इथे मी झूम करतोय, बघा आता केवढा आहे, काहीतरी शोधतोय तो। दिसला? खाली खाली तो हो, अरे दिसला? आलेलो आहोत इथे, खूप मोठा असा टायगर आहे आणि आमचा पोपट झालेला आहे। टायगर तिकडून आला आणि तो आता इथे खाली बसलेला आहे चिखलामध्ये। तर आम्ही आता चाललो आहोत पुढे। दुसरा पुढे एक टायगर आहे, तो सुद्धा आपण बघायला जाणार आहे। हा व्हाईट टायगर आहे, सफेद कलरचा, तर बघूया। हा हे व्हाईट टायगर, तो आता चाललाय गुहेमध्ये। वरती गेला तो, परत इकडे खाली येतोय, बघूया आता। बिचारा फेऱ्या मारतोय इकडे तिकडे। तो तिथल्या तिथे जागेवरतीच फेऱ्या मारतोय, बघ ना फेऱ्या मारतोय कसा। मग आम्ही आता चाललोय पुढे, तिकडे खाली सांबर वगैरे आहेत, दुसरे प्राणी आहेत आणि अब त्याची जाली बंद आहे म्हणून तो फेऱ्या मारतोय समोर।
गुफा आहे इथे. तर ह्या गुफेतनं आम्ही आतमध्ये जाणार आहे. या इकडून या. वाव, एक नंबर गुफा आहे. आर्यन खुश आहे ना? आर्यन बघितलं ना टायगर? हे वाकून ये, लागेल इथे. आणि इथे काय गवे आहेत. तीन रेडे आहेत इथे. आणि बघा खूप सारा पेस त्यांना आहे इथे. आता पुढे बघूया आपण. आपण आता पाहिले ते गवा रेडे होते. आणि आता इकडे आपण बघूया, इकडे हरण आहेत मोठी मोठी. हा इथून बघ. बघा इकडं हरण आहेत इकडे, खूप मोठी पण आहेत. बघा केवढे मोठे आहेत इकडे. आणि छोटी पिल्लं पण आहेत. त्या साईडला पण खूप आहेत. सरळ बरं सरळ. बघा किती आहेत इकडे. बस. तर असं हे कात्रज सर्पोद्यान आहे. ते बघा तिकडे पण सांबर आहे. ते बघा मी तुम्हाला दाखवतोय. बघा सांबर एक. बघा इथे सांबर आहे. चला पुढे जाऊया. हां बस आतमध्ये आलो आहोत. इकडे कोल्हा, हत्ती, टायगर बघून आलो. आता इकडे हत्ती, कोल्हे वगैरे आहेत. तर आता हे बघा इकडे आम्ही पुढे आलेलो आहोत. आणि आम्ही आता एलिफंट पाहायला आलोय. आरुष ऊन लागला भरपूर. आरुष दमलेला आहे. आणि बघा बरेचसे टुरिस्ट पर्यटक फिरायला येतात इकडे. समोरच इथून सरळ पुढे गेलात ना, समोर रोड आहे, मेन रोड आहे कात्रजचा. आणि आपल्याला आता जायचं त्या साईडला. तर बघा काळवीट आहे तिथे. बघा छोटी मोठी पिल्लं आणि मोठी सुद्धा आहे तिथे. बघा हे काळवीट, भरपूर असे काळवीट आहेत. बिचारी एक लंगडते. काळवीट आहे. नीलगाय ते खूप मस्ती करतात कसे. मग तिकडे पण आहेत त्या साईडला. खूप सारी कालवीट आहेत तिथे. पिल्लं सुद्धा आहेत त्यांची. हे लंगडते, हिला लागलंय वाटतं है ना. साईडला आहे नीलगाय. इकडे नीलगाय आहे. पाहणार आहोत आपण कुठे आहे ती. इकडे तर दिसत नाही. त्या साईडला नीलगाय आहे ती बघा तिकडे. इथे 1 2 3 नीलगाय आहेत. ए बाई आर्यन, ए बाई इथे नीलगाय आहे. ए याला उचलून घे आर्यनला. तर ह्या आहेत नीलगाय. तुम्हाला नीलगाय सुद्धा दाखवतो मी. हे बघा ही आहे नीलगाय. इथे एक आहे. आणि ह्या इकडे 3 आहेत. त्या बघा इकडे. हां अरे हा झाडाच्या मागे एक आहे. बघा ही नीलगाय आहे. कशी असते बघा नीलगाय. 1 2 3 4 5 6 नीलगाय आहेत. 6 टोटल. तिकडे 3 4 आहेत आणि इकडे 2 आहेत. हे बघा या 4 नीलगाय आहेत. आणि इकडे 2 आहेत. या झाडाची फुलं पडलेत तर ते खात आहेत ते फुलं. बघितली कशी आहे नीलगाय इकडे. छान आहेत ना. हां आता पुढे आपण एलिफंट पाहूया. इथे आतमध्ये चिंकरा आहे.
इथे चिंकरा प्राणी पाहायचा आपल्याला. तर हा बसलेला आहे इथे चिंकरा प्राणी. तिकडे आतमध्ये बसलेले आहेत ते बघा. ह्या झाडाखाली ते बसला आहे, तिकडे बसला. मी बोललो ना एरिया मोठा असल्यामुळे एवढा झूम करून आपण दाखवू शकत नाही क्लिअर. तर चिंकरा प्राणी आहे तिथे. हा एक जवळ आहे ते जवळ बसलेला आहे ते. आणि सगळ्यात शेवटला आम्ही खूप चालून आलो आहे. आणि इकडे एलिफंट आहेत, हत्ती आहेत. हे बघा आता इथे पुढे आपल्याला हत्ती पाहायला मिळणार आहेत. इथे पानपोई आहे, इथे पाणी प्यायला थांबलोय. ठिकठिकाणी अशी पानपोई आहेत इथे पाणी पिण्यासाठी ह्या उद्यानमध्ये. आणि आरुष जमलेला आहे, पाय दुखत आहेत. आरुष म्हणतो की आता पुढे जायचं नाही, खूप पाय दुखतात आरुषचे. आणि आता आम्ही खाली जाणार आहे एलिफंट बघायला. काय बोलतो? तर आता चाललो आहे आम्ही एलिफंट पाहायला. हा एलिफंट पाहण्यासाठी जाणारा मार्ग आहे. ए चल आरुष, दमलाय आरुष. इथे खाली हत्ती आहेत. ही हत्तीनं पोहण्यासाठी तलाव आहे इथे. आणि खाली एक पिकअप शेड आहे. सॉरी पिकअप शेड नाही ती. बघा इथे हत्ती खाली बांधून ठेवलेले आहेत. इथे बघा हत्ती बांधून ठेवलेले आहेत. आणि आम्ही आलोय सिंह बघायला. सिंह आहे ते. तो ओरडतोय सिंह कसा बघा. सिंहाचा आवाज बघायला भेटेल तुम्हाला. बघा सिंह ओरडतोय बघ. फिरतोय हा सिंह ओरडतोय. अरे आतमध्ये नको ते बघ सिंह दिसलं. आवाज बघ काय त्याचा. रानात असेच ओरडतात बघ. काहीतरी खायला घालतो. तर हे इथे सिंहासाठी बनवलेलं आहे बघा. इथे आतमध्ये सिंह आहे. आत्ता सिंह ओरडत होता, आम्ही थोडासा पाहायला मिळाला आम्हाला. आणि ते आतमध्ये पिंजऱ्यामध्ये केले. ते बघा हे इथे आहे ना, हा त्यांचं आतमध्ये गुहा बनवलेली आहे. ही गुफा आहे. आणि ह्याच्यामध्ये ते सिंह, आता दोन्ही सिंह आतमध्ये गेलेले आहेत. कारण आता दुपारची वेळ झाली त्यामुळे ते त्यांना ते खायला काय आणलं त्यामुळे ते आतमध्ये गेलेले आहेत पिंजऱ्यात. तर मित्रांनो हे आहे कात्रज सर्पोद्यान. आम्ही एकदम एंडिंगला आलोत, एकदम लास्ट टोकामध्ये आलो. ते बघा इकडून पूर्ण सिटी चालू होते. इकडे बिल्डिंग आहेत पलीकडे. आणि हा कात्रज सर्पोद्यानचा हा शेवटचा भाग आहे इकडचा. फॉरेस्ट एरिया पूर्ण. आणि आता आपण पुन्हा रिटर्न जाणार आहोत, बाहेर पडणार आहोत. आता आपण येताना खूप फिरत आलेलो आहेत. आणि आता आम्ही आमच्या इथे सर्व प्राणी संग्रहालय पूर्ण फिरून झालेलं आहे, पाहून झालेलं आहे. खाली उतर बाबू, खाली उतर. तर मित्रांनो हे आहे कात्रज सर्प उद्यान आहे बघा. हे पूर्ण खूप पाहण्यासारखं आहे इकडे. बघितलं केवढा आहे सिंह. टायगर आहे. सिंह टायगर तू टायगर आहे ना. आला बघ. खायला ढुंटय, खायला खायला ढुंटय, खायला ढुंटय. हे ओरडू नको. बघितला साऱ्या. हा बघितला. केवढा आहे ना. पाणी टाकलं